मराठी, ते धडक ते धडक. वडिलांना कामावरून कमी केल्याच्या रागात मुलाने महावितरणमधील ऑपरेटरचाच खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मिरज सांगली रस्त्यावरील कृपामाई जवळील महावितरणच्या सब स्टेशनमधील ऑपरेटरचा खून झालाय. कवठेमहांकाळ तालुक्यातील शिंदेवाडी येथील सुधीर लाटवडे यांचा खून करण्यात आलाय. या प्रकरणी सौरभ संतोष निकम आणि विनायक विक्रम सावंत यांना अटक करण्यात आली आहे. मिरज सांगली रोडवरील कृपामाई जवळील महावितरणच्या सब स्टेशनमध्ये ड्युटीवर असलेल्या ऑपरेटरचा खून झाल्याची धक्कादायक घटना काल 29 जुलै रोजी रात्री 8:30च्या सुमारास समोर आली आहे. सुधीर पंडित लाटवडे वय 40 राहणार शिंदेवाडी तालुका कवठेमहांकाळ असे मयत ऑपरेटरचे नाव आहे. या घटनेनंतर महात्मा गांधी चौक पोलिसांनी अवघ्या 5 तासातच या प्रकरणी सौरभ संतोष निकम वय 23 राहणार MSAB रोड बेडग आणि विनायक विक्रम सावंत वय 22 राहणार दुधगाव रोड बागणी तालुका वाळवा या दोघांना अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की आरोपी सौरभ निकम याचे वडील संतोष निकम हे मेस्को कंपनी मार्फत संबंधित सब स्टेशनमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. 29 जुलै रोजी सायंकाळी सुधीर लाटवडे आणि संतोष निकम यांच्यात इलेक्ट्रिक दुचाकी चार्जिंगवरून वाद झाला. त्यानंतर संतोष निकम यांना कामावरून कमी करण्यात आले. या घटनेचा राग मनात धरून सौरभ निकम आणि त्याचा साथीदार विनायक सावंत हे रात्री दुचाकीवरून सब स्टेशनमध्ये गेले. ऑपरेटर रूममध्ये घुसून दोघांनी सुधीर लाटवडे यांच्या डोक्यात व चेहऱ्यावर लोखंडी रॉडने वार केले. गंभीर जखमी झालेल्या लाटवडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच महात्मा गांधी चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने तपास सुरू करून अवघ्या 5 तासात दोन्ही आरोपींना अटक केली. जिओ मराठी, ते धडक ते धडक.